आता 5 ते 10 रुपयांचे रिचार्ज कमबॅक करणार. काही महिन्यांपूर्वी या बातम्या प्रचंड गाजल्या होत्या. आता छोटे रिचार्ज तर काय आले नाही. उलट 4G किंवा 5G डेटा पॅकची गरज नसणाऱ्या, वायफाय किंवा फीचर फोन्स वापरणाऱ्यांनाही आहे त्या किमतीमध्ये रिचार्ज करणं भाग पडलं. कारण काय, तर त्यांना आपला नंबर सुरू ठेवायचा होता. टेलिकॉम कंपन्या लोकांच्या गरजा विचारात घेत नाही. फक्त कॉलिंगचा रिचार्ज करायचं म्हणलं तर कॉलिंगच्या अनलिमिटेड प्लॅनचा पर्याय टेलिकॉम कंपन्या देत नाही. त्यामुळं गरज नसताना इंटरनेटचा प्लॅनही विकत घ्यावा लागतो. अशा बऱ्याच तक्रारी ट्रायकडे गेल्या होत्या. त्यातूनच ट्रायनं जानेवारी महिन्यामध्ये टेलिकॉम कंपन्यांना एक आदेश दिला होता. या आदेशामध्ये टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना टॉक टाईम आणि SMS च्या रिचार्ज प्लॅनचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. स्पेशल रिचार्ज कुपनची 90 दिवसांची व्हॅलिडिटी आता 365 दिवसांपर्यंत करावी असं सांगितलं होतं. ग्राहकांना वाटलं आता सगळं सॉर्ट झालं. पण टेलिकॉम कंपन्यांनी ट्रायच्या या नियमाचं पालन तर केलंच नाही. उलट आता टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा रिचार्जच्या किमती वाढवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्या चर्चा कशामुळे सुरू झाल्या, रिचार्जच्या किमती वाढवण्याचं कारण काय आणि त्याचे परिणाम काय होतील, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. रिचार्जच्या किमती वाढणार या चर्चा सुरू झाल्या बर्नस्टाईनच्या एका रिपोर्टमुळे. ब्रोकरेज फर्म बर्नस्टाईनचा एक अहवाल 16 एप्रिलला समोर आला, जो सध्या चांगला चर्चेत आहे. या अहवालामध्ये सांगण्यात आलंय की टेलिकॉम कंपन्या त्यांच्या रिचार्जच्या किमती वाढवण्याचा विचार करत आहे. येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा रिचार्जच्या किमती 10 ते 20% वाढू शकतात. जर रिचार्जच्या किमती वाढल्या तर मागच्या 6 वर्षातली ही चौथी मोठी दरवाढ ठरू शकते. नवीन ग्राहक जोडून उत्पन्न वाढवण्यापेक्षा टेलिकॉम कंपन्या आहेत तितक्याच ग्राहकांकडून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल याकडे लक्ष देत आहे. त्यामुळे रिचार्जच्या किमती वाढणार असल्याचं या अहवालामध्ये सांगण्यात आलंय. जिओ, VI, एअरटेल या कंपन्या रिचार्जच्या किमती वाढवतील असा अंदाज या रिपोर्टमधून लावण्यात आला आहे. खरं तर मागच्याच वर्षी म्हणजे जुलै 2024 मध्ये टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जचे दर 25% वाढवले होते. पण लोकांनी या दरवाढीला मोठ्या प्रमाणावरती विरोध केला होता. सोशल मीडियावरती या कंपन्यांच्या विरोधामध्ये बॉयकॉट जिओ, बॉयकॉट VI, बॉयकॉट एअरटेल असे हॅशटॅग ट्रेंड झाले होते. खासगी कंपन्यांना बॉयकॉट करून सरकारी कंपनीकडे वळलं पाहिजे असं लोक त्यावेळी बोलले होते. BSNL की घर वापसी असा हॅशटॅगही त्यावेळी ट्रेंड झाला होता. पण लोक रिचार्जच्या किमती वाढवण्यावर नाराज होऊ शकतात याचा अंदाज असूनही टेलिकॉम कंपन्या रिचार्जच्या किमती वाढवण्यावर भर का देत आहेत, यामागचं कारण काय, तर 2016ला मार्केटमध्ये जिओची एंट्री होण्याआधी टेलिकॉम कंपन्या इंटरनेट प्लॅनसाठी मोठ्या प्रमाणावरती पैसे घ्यायच्या. त्यामुळं इंटरनेट युजर्स कमी असले तर त्यातून या कंपन्यांना मिळणारं उत्पन्न मात्र जास्त होतं. 2016च्या एप्रिल ते जून या क्वार्टरचा विचार केला तर टेलिकॉम कंपन्यांचं सरासरी उत्पन्न 53,000 कोटींच्या आसपास होतं. पण 2016 मध्ये जिओनं लोकांना स्वस्तामध्ये इंटरनेट दिलं. बाकीच्या कंपन्यांनाही यामुळं त्यांचे ग्राहक वाचवण्यासाठी कमी किमतीमध्ये इंटरनेट प्लॅन्स द्यावे लागले. त्याचा परिणाम त्यांच्या उत्पन्नावरती झाला. 2018 मध्ये कंपन्यांचं जानेवारी ते मार्च या क्वार्टरचं सरासरी उत्पन्न 53,000 कोटींवरून 35,000 कोटी इतकं कमी झालं. पण जशी ग्राहकांना इंटरनेट वापरण्याची सवय लागली तसं टेलिकॉम कंपन्यांनी 2019, 2021 आणि 2024 मध्ये रिचार्जच्या किमतीमध्ये दरवाढ केली. आता टेलिकॉम कंपन्यांचं सरासरी एक क्वार्टरचं उत्पन्न 75,000 कोटी आहे. पण जरी कंपन्यांचं उत्पन्न वाढलं असलं तरी कंपन्यांच्या ग्राहकांच्या संख्येमध्ये मात्र म्हणावी तशी वाढ झालेली नाही. यावरूनच कंपन्यांचं उत्पन्न वाढण्याचं मुख्य कारण हे दरवाढ असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं येत्या काळातही कंपन्यांना उत्पन्न वाढवायचं असेल तर त्यांना पुन्हा एकदा दरवाढच करावी लागू शकते. म्हणजेच काय, तर एका ग्राहकाकडून येणारा सरासरी रेव्हेन्यू अर्थात ARPU वाढवणं हा टेलिकॉम कंपन्यांचा प्रमुख उद्देश आहे. याआधी म्हणजेच 2024 मध्ये रिचार्जच्या किमती वाढवल्या तेव्हा टेलिकॉम कंपन्यांचा ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर 15 ते 17% वाढला होता. 2024च्या चौथ्या क्वार्टरपर्यंत एअरटेलचा ARPU 209 रुपये होता तर जिओचा 200 पेक्षा कमी होता. पण 2027 पर्यंत सगळ्याच टेलिकॉम कंपन्यांना आपला ARPU 300चा वर घेऊन जायचा आहे. तरच या कंपन्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल असं या कंपन्यांचं म्हणणं आहे. VIचे CEO अक्षय मुंद्रा म्हणाले की सामान्य परिस्थिती असते तेव्हा दरवाढ करण्याचा विचार साधारणपणे वर्षभराने केला जातो. पण सध्याची परिस्थिती बघता हा निर्णय लवकर घेण्याची गरज आहे. आता काही दिवसांपूर्वी सरकारने VIचे स्पेक्ट्रम ड्यू कमी करून त्याऐवजी
कंपनीमध्ये असणारा वाटा वाढवला अशी बातमी आली होती. स्पेक्ट्रम ड्यू म्हणजे कम्युनिकेशनसाठी टेलिकॉम कंपनी फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम वापरते, त्याची फी सरकारला द्यावी लागते. पण मार्केटमध्ये स्पर्धा टिकून राहावी या हेतूने व्हीआयला मदत म्हणून ही फी माफ करत त्या बदल्यामध्ये सरकारचा कंपनीतला वाटा वाढवला होता. तज्ज्ञांच्या मते जर व्हीआयला 4G नेटवर्कचा विस्तार करायचा असेल, 5G सेवा वाढवायच्या असतील तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती टेक्नॉलॉजी लागेल, भांडवल लागेल. त्यासाठी उत्पन्न वाढवावं लागेल. एका कंपनीने दरवाढ केली तर इतरही कंपन्या त्यात वाढ करू शकतात. आता या किमती कधी वाढणार याची तारीख जाहीर झाली नसली तरी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये या किमती वाढू शकतात. पण काही कंपन्या आधीची दरवाढ करून 1 वर्ष झाल्यानंतर म्हणजेच जुलैमध्येच दरवाढ करू शकतात असंही बोललं जातंय. थोडक्यात सांगायचं तर उत्पन्न वाढवण्यासाठी कंपन्या रिचार्जच्या किमती वाढवण्याचा मार्ग निवडू शकतात असं बोललं जातंय. पण जर बर्नस्टाईनच्या रिपोर्टनुसार खरंच दरवाढ झाली तर त्याचा परिणाम थेट लोकांच्या खिशावर होईल. पण टेलिकॉम कंपन्यांचा हा निर्णय त्यांच्यावरच उलटण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मागच्या वेळी जेव्हा दरवाढ झाली होती तेव्हा भारतातल्या प्रमुख 3 कंपन्यांचे जवळपास 1.8 कोटी ग्राहक कमी झाले होते. तर 1.33 कोटी लोकांनी सप्टेंबर महिन्यामध्ये मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी अर्ज केले होते. यावेळी असं काही होऊ शकतं. खरं तर ठराविक खासगी टेलिकॉम कंपन्यांनी बाजारामध्ये आपली मक्तेदारी निर्माण केली आहे. पण या कंपन्यांना पर्याय म्हणून सरकारने BSNLचा विकास केला तर त्याचा अनेकांना फायदा होऊ शकतो. त्या प्रमुख कंपन्यांनी दरवाढ केली की अनेक ग्राहक BSNLकडे वळतात. BSNLचं नेटवर्क ग्रामीण भागातही पसरलेलं आहे. पण 4G आणि 5G यांसारख्या अपडेटेड सेवा ग्राहकांना देण्यामध्ये सरकारी कंपनी मागे पडते. सरकारने याकडे लक्ष दिलं तर ग्राहकांना फायदा होऊ शकतो. पण सरकारकडून BSNLच्या सेवा अपडेट करण्याचं काम तितकं प्रभावीपणे होत नसल्याचं बोललं जातं. त्यामुळे या कंपन्यांवरती नियंत्रण राहत नाही. तसंच ट्रायने नियम बनवून देखील त्याची अंमलबजावणी अजूनही झालीच नाहीये. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? पुन्हा एकदा रिचार्जच्या किमती वाढल्या तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.